मंगळवारी बांधकाम ठेकेदार गोविंद दंडगुले यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून चौथा आरोपी लवकरच सापडेल अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली आहे। राहुल रमाकांत परिशेट्टी वय 23 राहणार काळे प्लॉट, शिवा कुकुर्डे वय 21 राहणार कुन्हाळी, प्रदीप कलशेट्टी वय 27 राहणार जुनी पेठ अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे। अश्विनी भोसले म्हणाले की गुप्त माहितीवरून आणि पोलीस सोर्सकडून आरोपीची कार मंगळवारी रात्री कासगिया कर्नाटक सीमेवर असणाऱ्या गावानजीक सापडली, तर आरोपी हे कर्नाटक मधील बसव कल्याण येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले। जीवघेणा हल्ला करण्याचे कारण विचारलं असता गोविंद दंडगुले आणि राहुल परिशेट्टी यांच्यात फ्लॉटवरून वाद झाले होते। याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितल्याचे भोसले यांनी सांगितले। अजून एक आरोपी निष्पन्न ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कढेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड, पोलीस कर्मचारी प्रदीप ओहळ, चैतन्य कोणगुलवार, यासीन सय्यद, अनिरुद्ध कावळे, नवनाथ भोरे, विशाल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। उमरगा शहरातील बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले वय 42 हे मंगळवारी 15 तारखेला दुपारी 4च्या सुमारास बँक कॉलनी येथून राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीवरून घराकडे निघाले असता ICICI बँकेच्या ATM व आणि मारुती सुझुकी शोरूमच्या समोर एका कारमधून आलेल्या 4 व्यक्तींनी त्यांची दुचाकी थांबवून लागलीच धारदार शस्त्राने डोक्यावर जबर वार केले, शिवाय उजव्या हातावर सपासप वार करून कारमधून निघून गेले। घटनास्थळी रक्तबंबाळ झालेल्या दंडगुले यांना आजूबाजूच्या लोकांनी ऑटो रिक्षामधून एका खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याने सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।